तर पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच एका साईडला संघ पाहायला मिळेल. धनेश 11 जयनमान उसारली आणि त्या संघाला फाईट करे घरच्या मैदानावरती गाबदेवी वाकडी या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. टॉस जिंकला खरे तर वाकडी टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय उसारली टीमला. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ आता खर्च करू नका कारण की हा सामना पकडला तर दोन सामने आपल्याला कव्हर करायचे. त्याच्यामुळे मी विनंती करेन की सर्व खेळाडू आपण आपले इनिंग वेळेनुसार समाप्त करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजय डांगरकर यांना त्याला साथ देत असताना जयेश डांगरकर ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. कॉम बॉक्स मधून दोन्ही टीमना आम्ही शुभेच्छा देतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्ष जमदाडे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. खर तर उसाली संघ आज धनेश 11 या नावानं संघ खेळतोय आणि त्या संघाचे पाकस धर्माशेठ डांगरकर आणि संतोष शेठ पाटील यावं आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत रामदास ठाकूर साहेब स्वागत आहे आपलं. पहिलाच बॉल थोडासा हा प्रॅकर होता. लाईन खराब पंचांचा इशारा की 80चा वाईट. अवंतर धाबेनं सध्या अकाउंट हे ओपन झालंय. तो मात्र धनेश 11 जर्मन उसाली टीमचा. खरं तर धनेश 11 नावानं संघ खेळतोय आणि त्या संघाचे पाकस खरं तर सुगंध डांगरकर हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. गोलंदाज संघ पुन्हा एकदा हर्ष प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला घ्या. भरपूर मोठी चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार फलंदाज अजय डांगरकरच्या बॅटमधून. केल्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पुढचा बॉल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फटका चांगला पॉवर सारखा षटक. पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजय डांगरकरची पाहायला मिळतं. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू. हर्ष जमदाडे या गोलंदाजावरती आता आक्रमण केल्या मॅच मध्ये फलंदाज अजय डांगरकरनं सलग 2 बॉल 2 चौकार. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. हा प्रकार होता. पुन्हा एकदा लावून द कार्पेट ऑन साईडला हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत रमेश पवार उर्पाऊ. जोपर्यंत चेंडू उत्सवतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पाहिली तर सिंगलला प्राधान्य. पाच चांगलं क्रिकेट आहे. मागे 2 बॉल 2 चौकार आणि त्याच्यानंतर ही सिंगल खूप महत्वाची आहे आणि ते सध्या आपण अजय डांगरकरच्या बॅटमधून पाहिल्या. संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज जयेश डांगरकर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला पेवनचा षटक गोलंदाज हर्ष जमदाडे. प्रहार केला फटका चांगला फलंदाज जयेश डांगरकरच्या बॅटमधून हा चौकार. दोन्ही फलंदाजांना 4 धाब्यांना वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावपुस्तकावरती. चांगलं स्टार्ट सध्या बॅटिंग करत असताना धनेश 11 जर्मन उसाली टीमसाठी सलामीची जोडी फलंदाज अजय डांगरकर आणि जयेश डांगरकर ही सलामीची जोडी आणि तेवढंच चांगला खेळ दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या पेवन षटकामध्ये धाब्यांची लयलूट करण्याचा प्रयत्न हे दोन सलामीवीर सध्या उसाली टीमसाठी करतात.
पुढचा बॉल गोलंदाज हर्ष जमदाडे. इथे लाईन चांगली आहे, थोडासा शरीरापासून दूर गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल डिलिव्हर केला, त्याचा बेनापीठ जिथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती, संघ 14 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक या P1चा पहिला षटक. हर्ष जमदाडे हा गोलंदाज, समोर फलंदाज पाहिला तर जयेश डांगरकर. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, मागील 2 बॉल सलग डॉट फेकल्यात. ओव्हरमध्ये थोडंसं बाकअप दिलं, अंतिम क्षणाला गोलंदाज हर्ष जमदाडेनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद बॅटिंग करत असताना उत्सारली संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. घेऊ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती, 14 धावा धाव पुस्तकावरती. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रमेश पवार उर्फ आऊ सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चला थोडा पास केला, जास्त वेळ घेता लक्ष द्या, पास केला लागेल कारण की आज सामना पकडला तर टोटल 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करेन वाकडी टीम घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये घेतो आपण आपले इनिंग वेळेनुसार समाप्त करा. सेकंड षटक दुसरा पॉवर प्ले आणि गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू खरं तर रमेश पवार उर्फ आऊ सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिलाच बॉल समोर अजय प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, पाठ आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रमेश पवारनं, जिथे शांत ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज अजय डांगरकरला केला जात आहे. धावसंख्या स्थिर फलकावरती, संघ 14 या आकड्यावरती. मागे 3 बॉल सलग निर्धाव आल्यात. खरं तर वाके टीमसाठी चांगली गोलंदाजी. समोर तेवढा धाकड खेळाडू ज्या फलंदाजांना पहिल्या ओव्हरमध्ये आपण सलग 2 चौकार पाहिल्या तोच अजय डांगरकर. हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती मात्र त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या रमेश पवार उर्फ आऊ करतो. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. काय गोलंदाजी, भरपूर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पावरती बेधक मारा मॅच मध्ये करतो. तिसरा देखील बॉल निर्धाव. हो, सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग, अगदी चांगली गोलंदाजी सध्या रमेश पवारची पाहायला मिळतं. सलगचे 3 बॉल निर्धाव. चेंडूचं लाईन मिरिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजय डांगरकरला करावा लागेल. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली राहिली, त्याच्यात मागील 5 बॉल सलग निर्धाव आल्या, जिथे धावगतीला पूर्णपणे डिस्ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या वाकडी टीमने केलाय. पुढचा बॉल गोलंदाज रमेश पवार, लो फुलटॉस बॉल दिशा दिली, ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील अवघ्या सिंगल दाबेला प्राधान्य. एकेरी दाबेनं स्ट्राईक आता रोटेट झाली आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज जयेश डांगरकर धावपलकाचा विचार केला, संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पहिल्या 4 बॉल मध्ये तब्बल 14 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मागील 6 बॉलचा विचार करता अवघ्या 1च धाव. काय बॅकअप केला, काय कमबॅक केला मॅच मध्ये सध्या वाकडी टीमनं. प्रहार करण्याचा प्रयत्न, पटका पोचला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट शॉटला जिथे पकडल्या जाईल. संपला फलंदाज जयेश डांगरकरचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना धनेश शिलबन जय हनुमान उत्साहली टीमला. पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला. फलंदाज जयेश डांगरकर मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज
दिवेश बोलाडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावगतीला आता ब्रेक लावले. काय गोलंदाजी होत्या, अचूक टप्पावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी. मॅच मध्ये सध्या रमेश पवार एक अष्टपैलू खेळाडू आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या रमेश पवारची मॅच मध्ये पाहायला मिळतं. धावसंख्येचा विचार केला तिथे संघ जाऊन पोहोचला तो मात्र 15 या आकड्यावरती. सेकंड षटक या शेवटचा अंतिम बॉल आहे. रमेश पवार अवघ्या एक धाव खर्च करत असताना एक धक्का उत्साही टीमला दिला. इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या रमेश पवारच्या मॅच मध्ये पाहायला मिळतं. नवीन फलंदाज डावकाचा एक विस्फोटक खेळाडू फलंदाज दिवेश बोलाडे मैदानाच्या आतमध्ये. दिवेश बोलाडेला चांगला खेळ करावा लागेल कारण की अगदी धावगतीला आता स्थगिती लावली मॅच मध्ये वाकडी टीमनं. हा प्रकारचा बॉल होता. लाईन खराब पंचाने लगेच दंडित घोषित केला. इटीसचा वाईट. अवंतर धावी जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. मागील 5 चांगली लेन चांगली लाईन पाहिली मात्र इथे थोडासा लाईन मधून भटकला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न जरूर होता. बाट आणि चेंडूचा संपर्क नाही. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जिथे अंतिम बाट डॉट आला. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तो मात्र 16 या आकड्यावरती. तर फलंदाजासाठी सुवर्ण संध्या. सलग 3 बॉल 3 षटका टोकले तर पिंटू शेट मात्रे धारणे यांच्याकडून तब्बल 1111 रुपये हा कॅश प्राइज दिला जाईल. प्रवीण सर आपण थोडं व्यासपीठावरती या. प्रवीण सर रॉकस्टार. तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तेजस पवार हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मागे 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी. आता इथून पुढे कशा फलंदाजी साकारली जाईल. पहिला बॉल थोडासा स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये तेजस पवारचं आणि पहिल्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बबनजी वाघ यांना देखील विनंती की आपण अतिथी मंचकावरती या. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज दिवेश बोलाडे. 3ऱ्या क्रमांकाचा टावकाचा एक विस्फोटक खेळाडू म्हणजे ज्याची ख्याती आणि सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये अनेक वेळा भरपूर चांगला खेळ सातत्यानं आपण दिवेश बोलाडेचा पाहिला आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा थोडा स्लोवर बॉल. काय गोलंदाजी होते, काय गोलंदाजी होते. प्रत्येक गोलंदाज अगदी 100% योगदान देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय. हा निर्धाव चेंडू आला. धावसंख्या स्थिर या फलकावरती. संघ 17 या आकड्यावरती. 3रं षटक मार्ग असल्या धावगतीला वेग द्यावा लागेल. एक्सेलेटरवर पाय ठेवणं महत्वाचं राहील. बॅटिंग करत असला सध्या नक्कीच उसाली टीमसाठी दिवेश बोलाडे आणि फलंदाज अजय डांगरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्या जोडीला शांत ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं केलाय तो मात्र गावदेवी वाकडी टीमनं. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस पवार बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. 3रा ट्रम्प कार्ड. वेगवान बॉल होता. आता वेग दिला मात्र लाईन खराब. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. पंचांना दंडित घोषित केला. सँडी पार्कर सरांचा इशारा की इट इज वाईट. अवंतर धावी जोडली जाईल आणि अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 18 या आकड्यावरती. मागे 2 बॉल थोडेसे स्लोवर गतीचे पाहिलं. त्याच्यानंतर थोडासा वेग देण्याचा प्रयत्न तेजस पवारचा मात्र लाईन खराब होती. पुढचा बॉल इथे मात्र जड मध्ये गोलंदाजी. पुन्हा एकदा लाईन खराब. सलग बाग टू बाग हा 2रा बॉल वाईट फेकला. अतिरिक्त धाबेचा भरणं सध्या देतोय तो मात्र तेजस पवार ज्याचा बेनापीठ राहील. बॅटिंग करत असताना धनेश 11 जय हनुमान उसाली टीमसाठी जिथे संघ 1 पुढे सरसावत असताना सांघिक धावसंख्येचा विचार केला
तर संघ 19 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी होत असताना थोड्याशा अतिरिक्त धावा मॅच मध्ये खर्च करतोय गोलंदाज तेजस पवार आणि त्याला सल्ला देण्यासाठी सध्या रमेश पवार. पुढचा बॉल. ओ इथे मात्र लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी. हा देखील डॉट चेंडू. तेजस पवार देखील चांगली गोलंदाजी साकारतोय. 3 मध्ये सध्या 3 खर्च केल्या. तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान मॅच मध्ये सध्या गावदेवी वाके टीम साठी दिल्या. जिथे अगदी शांत सुरुवात तुम्हाला बॅटिंग करत असताना उत्साही टीमची पाहायला मिळतं. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. दिवेश बोलाडे एक ठाकड खेळाडू आणि त्याला शांत ठेवल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तेजस पवारनं हा षटक देखील निर्णायक फेकतं गावदेवी वाके टीम साठी. अगदी चांगली गोलंदाजी आपण सध्या तेजस पवारची मॅच मध्ये पाहतोय. चेंडूचं लाईन मिरिट पाहणं हे महत्वाचं राहील. दिवेश बोलाडे या फलंदाजाला ताकद खेळाडू सातत्यानं चांगलं खेळ संकटमोचक खेळी साकारणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दिवेश बोलाडे. त्याला शांती ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं तेजस पवारने केला. लावून द कार्पेंट फटका ऑन साईडला जिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. एकेरी ताबेनं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 20 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक या. धावगतीला वेग द्यावा लागेल. बॅटिंग करत असताना उत्साही टीमला हवा रॅकेटचा वापर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावा लागेल. समोर फलंदाज पाहिलं तर आज ओपनर फलंदाज स्ट्राईक एंड वरती अजय डांगरकर. पहिला 2 बॉल वरती 2 चौकार आणि त्याच्यानंतर अगदी शांत सध्या फलंदाज अजय डांगरकरला ठेवलाय. फिल्डची रचना चेंज करण्याचा प्रयत्न विकेटसाठी झालं. सातत्यानं रचण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गावदेवी वाकडी संघाने केला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केला अजय डांगरकरनं फटका. ताकद इलिमेशन पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक काय जिथे पकडला जेल संपलाय. अजय डांगरकरचा केला दुसरा धक्का. धनेश 11 जय हनुमान. उत्साही टीमला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 20 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये खरं तर प्रत्येक बॉलवरती हवाई रॅकेटचा वापर मॅच मध्ये उत्साही टीमला करावा लागेल. मात्र त्या इर्षेनं फलंदाजी होईल की पुन्हा एकदा गोलंदाज सातत्यानं बोलबाला या मॅच मध्ये गावदेवी वाके टीमचा पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आलाय. खरं तर रमेश पवार हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. चला थोडा पास केला कारण की अजून एक सामना बॅलन्स आहे. त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडा फास्ट आपण हा सामना केला. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती दिवेश बोलाडे हा फलंदाज. आता आक्रमण करावा लागेल. शांत बसून जमणार नाही. अभिनय तो कभी नाही. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला इथूनच आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज दिवेश बोलाडे. समोर तेवढाच चांगला गोलंदाज रमेश पवार. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वलंग घेतो. फलंदाजाला चकवा शांत ठेवला दिवेश बोलाडेला. गोलंदाज रमेश पवार आणि पहिला बॉल निर्धाव. भरपूर चेंडू डॉट केला मॅच मध्ये बॅटिंग करत असताना उत्साही टीमला आणि ते कदाचित कर्दनकार राहील. हो झड मध्ये वेगवान बॉल लाऊड अपील झाली. कदाचित बॅटला स्पर्श झाले त्याच्यामुळे इथे मात्र सिंगल धाव. एकेरी धाबेनं संघ जाऊन पोहोचला 21. 21 अंकावरती बॅटिंग करत असताना सध्या धनेश 11 जय हनुमान. उत्साही संघ स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज विजय डांगरकर 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. मात्र आक्रमण आल्या प्रहार करावा लागेल. तेवढी चांगली गोलंदाजी प्रत्येक बॉलवरती अगदी चांगलं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजवण्याचा प्रयत्न रमेश पवार उर्फ आऊ करता. 21 धावा फलकावरती. 5 षटकांची मॅच आहे. 4था षटक गोलंदाज रमेश पवार. प्रत्येक बॉल वेगळ्या रीतीने डिलिव्हर करण्याचा सातत्यानं प्रयत्न मॅच मध्ये
रमेश पवारने केलं. इथे देखील सिंगल आली. एकेरी दाबेनं संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती. पण एकेरी दुहेरीनं खरं तर तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट करून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरले होते ना, त्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही. जर त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं तर तुम्हाला प्रहार आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. दिवेश पोलाडे अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसताय सध्या उत्सारली संघ आणि त्या अपेक्षाला भरणं द्यावं लागेल. अंतिम क्षणाला चांगली फलंदाजी दिवेश पोलाडेला करावी लागेल. मात्र गोलंदाजीचा बोलबाला सध्या घरच्या मैदानावरती अनुभवानं त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये रमेश पवार करतोय. हा देखील डॉट चेंडू धावसंख्या स्थिर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 22 या आकड्यावरती. इथे देखील सुपर बॉलिंग एकदा जोरदार टाळ्या रमेश पवार उर्फ आऊसाठी 2 स्पेल मध्ये अगदी चांगली गोलंदाजी इम्प्रेसिव्ह कामगिरी मॅच मध्ये रमेश पवार उर्फ आऊने केल्या. जिथे पूर्णपणे पाकफुटीवरती ढकलला बॅटिंग करत असताना उत्साही टीमला पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न थोडासा हवेमध्ये प्राइस जरूर झाला होता. क्षेत्ररक्षकात बॅकअप देखील भरपूर चांगलं पाहिलं तोपर्यंत संधी होती. इथे देखील सिंगल पाला मिळतं. एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. स्पीडअप करा. चल लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. आपण प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मिटिंग घेऊ नका. 3 षटकानंतर जो ड्रिंक्स ब्रेकचा टाइम असतो त्यावेळी आपण टीम मिटिंग घ्या. याच्याकडे लक्ष द्या. आणि रमेश पवार चला लगेच आपण आपला क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजून घ्या. 4 षटकांचा केस समाप्त झाला. 4 षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण गावदेवी वाकडी टीमची पाहिली. 4 षटक म्हटले तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अवघ्या 23 धावा खर्च केल्या. आता येणारे 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये कशा रीतीनं फलंदाजी किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल अगेन्स्ट किनाऱ्या घरच्या मैदानावरती गावदेवी वाकडी टीम समोर तर मात्र उत्साही संघ. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता खरं तर कैलास करमेलकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्लॉगचं षटक आणि स्लॉगर षटक म्हटलं तर त्या षटकामध्ये प्रति प्रहार नक्कीच सातत्यानं पाहायला मिळतं. मात्र असा षटक फेकण्यासाठी गोलंदाज कैलास करमेलकर ज्याचा वापर मॅच मध्ये गावदेवी वाकडी टीमने केला. समोर फलंदाज पहिला दिवेश पोलाडे भरपूर चेंडू डॉट केला. अद्याप एक सुद्धा मोठा फटका आला नाही. मात्र मागे काय केलं ते विसरावं लागेल. इथून पुढे काय करायचं या मनामध्ये ठासावं लागेल. दिवेश पोलाडे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. चला पास केला. शेवटचा षटक गोलंदाज कैलास करमेलकर. पहिला बॉल वेगवान होता. 50 वेग पहिलाच बॉल. इथे तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. भरपूर चेंडू डॉट केला. बॅटिंग करत असताना उत्साही संघ बॅटिंग करत असताना सध्या दिवेश पोलाडे संघाची धावसंख्या पहिली स्थिर फलकावरती संघ 23 या आकड्यावरती. स्लॉगचं षटक प्रहार केला आक्रमण केलं गरजेचं होतं. ऑफ साइडला हा बॉल लॉक केला दिवेश पोलाडेनं जिथे 6 षटकार. हा फटक्याची गरज उत्साही टीमला. प्रत्येक बॉलवरती आता मोठ्या फटक्याची गरज आहे. तेव्हाच एक फायटिंग टोटल उभारू शकता उत्साही संघानं. तो प्रयत्न सध्या दिवेश पोलाडे मैदानाच्या आतमध्ये करतात. 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 29 या आकड्यावरती. जर किमान मी म्हणेन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे 2 तरी मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल नक्कीच पाहायला मिळेल. मात्र कशा रीतीनं फलंदाजी साकारली जाईल कशा रीतीनं गोलंदाजी मॅच मध्ये करेल कैलास करमेलकर हा गोलंदाज. 4था ट्रम्प कार्ड 5वा षटक फेकण्यासाठी ज्याचा वापर गावदेवी वाकडी टीमने केला. चला जास्त वेळ घेता रमेश पवार याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. घरची स्पर्धा घरचा मैदान आहे त्याच्यामुळे थोडं स्पीडअप करा. लाऊड अपील केली जात्या. इनफॅक्ट लाईन याची पाहणी होती केल्यानंतर या पंचांचा इशारा की लेग पायस मध्ये
ही सिंगल धाव एकेरी धावेनं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 30 या आकड्यावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये किती धावा जमा करेल आणि किती धावांचा लक्ष सेट केला जाईल अगेन्स्ट खेळणाऱ्या गावदेवी वाकडी टीम समोर. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज विजय डांगरकर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. जास्त वेळ घेता रमेश पवार. वारंवार सूचना वारंवार कॉल आम्ही तुमच्यापर्यंत देतो. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. कैलास हा प्रकार पूल केला. ऑन साईडला हा तडाखा दिला फलंदाज विजय डांगरकरच्या बॅटमधून हा षटकार. या पडक्यांची सातत्यानं गरज आहे. बॅटिंग करत असताना ओसाली टीमसाठी 6 धावेनं संघ जाऊन पोहोचला 36 आकड्यावरती. ऑन साइडला खेळल्या क्षेत्ररक्षक आहेत. उत्सवदीप व्यक्ती सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला 38 आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल आहे आणि अंतिम बॉलवरती कोणती मोहर फलंदाज विजय डांगरकरच्या बॅटमधून पाहायला मिळेल आणि किती धावांचा लक्ष सेट केलं जाईल. टार्गेट सेट हा बॉल. गोलंदाज कैलास करमेलकर हा गोलंदाज. लो पुलटॉस बॉल होता. ऑफसाईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न पसला अंतिम बॉलवरती रनआउटचा शिकार. जिथे हा तिसरा धक्का. पहिला इनिंग समाप्त झाल्यानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धनेश शिलबन जय हनुमान उसाली टीमला तब्बल धावा जमा केला 39 39 आणि 40 धावांचा लक्ष आता सेकंड सत्रामध्ये गावदेवी उसाली टीम समोर. वाकडी
ते पाठवा. चला पास केला. वाकडी टीम सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. उसाली टीमचा मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज अजय डांगरकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. जयेश डांगरकर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. 30 बॉल आता 40 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये घरच्या मैदानाच्या आतमध्ये खरं तर उतरलाय तो मात्र वाकडी संघ. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तो मात्र रमेश पवार उर्फ आऊ, एक ताकद विस्फोटक खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार जयेश डांगरकर. पहिला बॉल बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. पहिला बॉल डॉट आलाय. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा जयेश डांगरकर. पहिला पिबलचा षटक समोर तेवढाच धाकड खेळाडू सध्या फलंदाज रमेश पवार. वेगवान बॉल 50 वेग जड मध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे सलगचा दुसरा बॉल निर्धाव. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सेकंड 17 मध्ये करतोय तो मात्र उसाली संघ. सलग 2 बॉल निर्धाव. फलंदाज रमेश पवार आता शांत ठेवण्याचा प्रयत्न. 40वा वाचवाच्या त्याच्यासाठी मेहनतीची पराकष्ट करू आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्या जयेश डांगरकर मैदानाच्या आतमध्ये देतोय. प्रहार केला फलंदाज रमेश पवार थांबणार नाहीये. घरचा मैदान अनुभव आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना हा टोकला पहिला दम. आपण 2 बॉल निर्धाव पाहिला ना त्याच्यानंतर हा फटका फलंदाज रमेश पवारच्या बॅटमधून 6 धाव्यानं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं. 40 धाब्यांचा लक्ष मैदानाच्या आतमध्ये पार करायचा तो मात्र गावदेवी वाकडी टीमला. सलामीची जोडी रमेश पवार आणि योगेश पवार हे 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा जयेश डांगरकर. पिबनचा पहिला षटक. पुढचा बॉल चौथा बॉल फेकण्यासाठी सज्ज. फुलटॉस बॉल थोडासा टॅपिंग क्रिकेट झाला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत धाव घेण्यासाठी संधी दिली नाही आणि इथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. 5 चांगली गोलंदाजी मॅच मध्ये आपण जयेश डांगरकरची पाहायला मिळतं कारण की एक षटकात जरूर आहे. मात्र या ओव्हरमध्ये विचार केला तर 3 बॉल देखील निर्धाव फेकल्यात. 6 धाबा फलकावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला.
T1चा पहिल्या षटकामध्ये टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या जयेश डांगरकर करते. पुन्हा एकदा लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि हा देखील डॉट चेंडू रमेश पवारला शांत ठेवला. कमालीची गोलंदाजी पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण सध्या देत असताना गोलंदाज तुम्ही पाहता जयेश डांगरकर. पहिला मुख्य ट्रम्प कार्ड आणि तेवढी चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी जयेश डांगरकरची मॅच मध्ये. शेवटचा अंतिम बॉल समोर रमेश पवार. अंतिम बॉल हलक्यात पुश केलाय. खुश रो हा मंत्र जपलाय. जिथे अंतिम बॉलवरती तुम्हाला सिंगल पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. फलंदाज रमेश पवार उर्फ आऊ हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे. पहिला बॉल वेगवान होता, थोडासा झडपणे फेकण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी पलट बार आणि इथे मात्र 2 धाबा या बॉलवरती. चुका करते मॅच मध्ये उसाली टीम. अतिरिक्त धाबा बेनाफिट राहतील बॅटिंग करत असताना, फायदेशीर राहतील सध्या वाकी टीम साठी. कारण की प्रत्येक धाव महत्वाची आणि ती वाचवण्यासाठी तुम्हाला मेहनत मॅच मध्ये करावी लागेल. या बॉलवरती 2 धाबाला संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती रमेश पवार हा फलंदाज. गोलंदाज अजय डांगरकर. सेकंड षटक, सेकंड पॉवर प्ले. षटक फेकण्यासाठी थोडासा वेगवान बॉल होता. ऑफ साइडला पटका. सिंगल कपेर. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. थ्रो अचूक राहिले. कलेक्टिंग झाली मात्र तिथे मात्र यस फलंदाज पाद रन आउटचा शिकार. हा पहिला धक्का गावदेवी वाकडी टीमला. आज योगेश पवार मैदानातून बाहेर. रन आउटचा शिकार झाला. फलंदाज योगेश पवार मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजेश पवार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 चांगली गोलंदाजी होते सध्या उसाली टीमच्या माध्यमातून. ज्या रीतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली खरं तर वाकडी टीमनं आणि त्याचं उत्तर सेकंड 17 मध्ये देत असताना उसाली टीम. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 10 या आकड्यावरती. 40 धावांचा लक्ष, अजूनही 30 धावांची गरज. रमेश पवारला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल. जर सामना वाकी टीमला जिंकायचा तर रमेश पवारला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहावा लागेल. गोलंदाज तयार अजय डांगरकर. फुलटॉस बॉल इनसाइड आउट. कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी क्षेत्र खाली होता. चेंडू चालल्या बॉर्डरलाईनच्या बाहेर. 1 टप्पा बाउन्स. ओव्हर द रोप. 4 चौकार. आल्या फलंदाज रमेश पवारच्या बॅटमधून. शांत बसणारा खेळाडू नाही. सातत्यानं 10 सोडत असतो आणि तोच सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये रमेश पवारचा पाहायला मिळतं. संघ 14 या आकड्यावरती. पुन्हा थोडासा वेगळा शैलीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. हो, चुकीचा फटका. चिते फलंदाज रमेश पवारची विकेट आली आणि हे शुभ संकेत राहतील. गोलंदाजी करत असताना सध्या उसाली टीम साठी
जिथे दुसरा धक्का गावदेवी वाकडी टीमला बिग धक्का रमेश पवार उर्फ आऊ मैदानातून बाहेर. दुसरा धक्का दोन सलामवीर मैदानातून बाहेर झाल्यात. थोडासा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न मॅच मध्ये उत्साही टीम करतं अगेन्स्ट केणाऱ्या गावदेवी वाकडी टीम समोर दबाव आलाय, कारण की 2 विकेट ताब्यासाठी संघर्ष करावा लागता. दबावाच्या मनगडीवरती पाय ठेवून आता मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल गावदेवी वाकडी टीमला. फलंदाज रमेश पवार योगेश पवार मैदानातून बाहेर झाल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजस पवार यांना हर्ष जमदाडे ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. चांगला खेळ साकारावा लागेल. एखादा खेळाडूला टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल, मात्र कोणता फलंदाज टीमची जबाबदारी स्वीकारेल हे पाहणं तेवढंच गरजेचं. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 14 या आकड्यावरती. सेकंड षटक अजय डांगरकर, पहिला षटक पाहिलं जयेश डांगरकरचा आणि त्याच्यानंतर अजय डांगरकर हा गोलंदाज. ऑफ साईडला फटका चांगला आला ऑन द कार्पेटना. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट एकच धावेला प्राधान्य दिलं. एकेरी धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघ 15 या आकड्यावरती. सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील मॅच मध्ये इम्पॉर्टंट राहील, कारण की 30 बॉल 40 धावा लक्ष मोठं नाही आहे, मात्र तुमची रणनीती तुमची स्ट्रॅटेजी मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असते आणि ती स्ट्रॅटेजी सध्या चुकली आहे बॅटिंग करत असताना वाकडी टीमची. पुन्हा एकदा हलक्यातना हो कॅप सिलेक्शन केला. वेट अँड वॉच लेट कटचा नजाकत फटका. पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चालला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होती आणि तोपर्यंत संधी होती आणि या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या. चांगलं क्रिकेट आहे. सिंगल डबल महत्वाचा आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये, कारण की 2 विकेट गमावल्यात. त्याच्यानंतर पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न. या बॉलवरती 3 धावा आल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. आपण टीम मीटिंग 3 षटकानंतर घेणार आहोत, याच्याकडे लक्ष द्या. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण टीम मीटिंग घेणार नाहीये. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ 18 या आकड्यावरती. आता येणाऱ्या 18 बॉल 22 धावांची गरज आहे. समीकरण हे मोठं नाहीये, मात्र कशा रीतीनं फलंदाजी मॅच मध्ये केली जाईल, कशा रीतीनं गोलंदाजी मॅच मध्ये स्वीकारली जाईल. सध्या गोलंदाजी करत असताना उत्साही टीमच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय दिवेश बोलाडे. 3रा ट्रम्प कार्ड. पहिला षटक आपण पाहिला जिथे जयेश डांगरकरनं चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर सेकंड षटक आपण पाहिला गोलंदाज अजय डांगरकरचा आणि 3रा षटक दिवेश बोलाडे. तिन्ही अष्टपैलू खेळाडू सध्या चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये उत्साही टीमसाठी 18 मध्ये 22 धावा हा समीकरण राहिल्या गावदेवी वाकडी टीम समोर. समोर फलंदाज पाहिलं ना स्ट्राईक एंड वरती तेजस पवार हा फलंदाज ऑन स्ट्राईक. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पकडला चेल. हा 3रा धक्का. तेजस पवारची विकेट मैदानातून बाहेर. जिंकू शकते, मात्र अशा स्थितीमध्ये थोडासा अटॅकिंग क्रिकेट हे कुठेतरी चुकीचं राहिलं बॅटिंग करत असताना बाकी टीमसाठी, जिथे हा 3रा फलंदाज मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक कुटले हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीकरण पाहिलं तर येणारे 17 बॉल 22 धावांची गरज. 17 बॉल 22चं समीकरण. कशा रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये घरचा मैदाना. गोलंदाज सह्याद दिवेश बोलाडे. हो चांगली गोलंदाजी. लाईन पाहावी लागेल. यस सुनील तांडे सरांचा इशारा आला की
इट इज अ वाईट अवांतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 19 आकड्यावरती समीकरण बदललं. येणारे 17 बॉल 21 धावांची गरज. 17 मध्ये 21 प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी. यस ऑन स्क्रीन पाहिलं जाईल की फलंदाज से पॉपी स्क्रीजवरती पोहोचलाय की नाही. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स जॉईन होतील. खरं तर सत्यवान काकडे सर टेक्निकल टीम मध्ये जॉईन आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे ही पाहणीवृत्ती केली जाते आणि योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच थोड्या वेळानं तुमच्यापर्यंत पोहोचू. क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. उत्साही टीम एकत्र येऊ नका याच्याकडे लक्ष द्या. जो काय निर्णय असेल तो आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. यस फलंदाज बाद. हा चौथा धक्का मॅच मध्ये युटर्न घेतलाय. सध्या गोलंदाजी करत असताना उत्साही टीमला चौथा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. समीकरण पाहिलं तर येणारे 16 बॉल 21 धावांची गरज. 16 बॉल 21 समीकरण. गोलंदाज दिवेश पोलाडे चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारता. नवीन फलंदाज अमित जमदाडे हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगलं क्रिकेट करावं लागेल एखाद्या फलंदाजाला. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. येणारे 16 बॉल 21 धावांची गरज. सामना बॅलन्स आहे. मात्र मॅच मध्ये हलवारपणे शिरकाव करतोय सध्या गोलंदाजी करत असताना उत्साही संघ. दिवेश पोलाडे पुढचा बॉल प्रहार केलाय. आल्या आल्या आक्रमण करतोय फलंदाज अमित जमदाडेच्या पाठमधून आसमानी टोला जिथे मेधी 7 टोकलाय षटकार. अमित जमदाडेच्या बॅट मधून संघ 6 ने पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला. 25-25. येणारे 15 मध्ये 15 धावांची गरज. मागील 2 बॉल मध्ये जो प्रेशर निर्माण केला गोलंदाज दिवेश पोलाडेनं आणि त्या प्रेशरला एका फटक्यानं रिलीज केला फलंदाज अमित जमदाडेनं. 15 बॉल 15 धावांची गरज. थोडा फास्ट केला. विनंती करेन मी उत्साही टीमला कारण की अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा. त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण थोडा फास्ट केला. येणारे 15 बॉल 15 धावांची गरज. गोलंदाज तयार. थोडासा लेटकट केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काय धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र येस इथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. समीकरण बदललं. येणारे 14 बॉल 15 धावांची गरज. सिंगल डबल न देखील हा सामना जिंकू शकते वाकडी टीम. मात्र कशा रीतीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल. अमित जमदाडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्या फलंदाजाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न गरजेचा एका मोठ्या फटक्यांची कारण की सिंगल डबल देखील सामना जिंकू शकतो आणि अशा स्थितीमध्ये प्रहार आक्रमण करण्याच्या बेतात वारंवार डॉट चेंडू जे डॉट चेंडू तुमच्यावरती पूर्णपणे प्रेशर निर्माण करेल. लाऊड अपील होत्या. लाईन लेंथ पाहिल्यानंतर यस पंचांचा इशारा की हा सलगचा दुसरा बॉल निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 25-25 आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक 12 आणि 12 मध्ये करायचे अद्याप बॅटिंग करत असताना गावदेवी वाकडी टीमला 15 धावा.
3 षटक अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तो मात्र 25 आकड्यावरती 40 धाब्यांचा लक्ष होता गावदेवी वाकडी टीम समोर. आता येणारे 12 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. 12 बॉल 15चं समीकरण आहे. समोर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हर्ष जमदाडे आणि अमित जमदाडे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 बॉल 15 धाबा. सामना एकतर्फी होईल की सामन्यामध्ये शेवटपर्यंत सामना रफ अँड टफ होईल हे पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोशन ठाकूर हा गोलंदाज ज्याचा वापर सध्या उसाली टीमने केला. चला थोडा पास केला. वारंवार सूचना देतो आम्ही उसाली टीम त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज हर्ष जमदाडे हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. पहिला बॉल थोडासा हा प्रकार होता. लाईन खराब. पंचांचा इशारा की इट इज वाईट. अवंतर धाव ही जोडली जाते. अवंतर धाव सध्या मॅच मध्ये कर्दनकर राहतील गोलंदाजी करत असताना उसाली टीमसाठी, कारण की 12 मध्ये 15 धाबा वाचवायच्यात त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा धाबा वाचवणं महत्वाचं राहतील. समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल 14 धाब्याची गरज. संघ 26 आकड्यावरती. समोर हर्ष जमदाडे हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती रोशन ठाकूर हा गोलंदाज. हा प्रकार परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला रोशन ठाकूरनं, जिथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. समीकरण येणारे 11 बॉल 14 धाब्यांची गरज. पहिलं देखील मी म्हटलं होतं की सिंगल डबल न देखील सामना जिंकू शकता, मात्र मोठ्या फडक्यांच्या बेतात तुम्ही सातत्यानं डॉट चेंडू केलता. हो पुन्हा एकदा डॉट चेंडू. यस, लेंथ लाईन देखील भरपूर चांगली आहे आणि इथे सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. काय गोलंदाजी होत्या रोशन ठाकूरच्या माध्यमातून, जिथे 12 मध्ये 14 धाब्यांची गरज होती. सलग 2 बॉल निर्धाव पाहिल्या आणि आता येणारे 10 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. 10 बॉल 14चं समीकरण. चेंडूचं लाईन मिरी पाऊन फटके एक्झिक्यूट करावे लागतील हर जमदाडेला. जड मध्ये गोलंदाजी. काय गोलंदाजी होत्या. अचूक टप्पावरती भेदक मारा. टर्लिंग पॉइंट षटक फेकतोय गोलंदाज रोशन ठाकूर. आता समीकरण पाहिलं. 9 मध्ये 14 धाब्यांची गरज. काय गोलंदाजी. भरपूर चांगली गोलंदाजी. मॅच मध्ये यू टर्न देण्याचा प्रयत्न उसाली टीमला करतोय रोशन ठाकूर. सलग 3 बॉल निर्धाव. समोर फलंदाज हर्ष जमदाडे ज्या फलंदाजाला शांत ठेवलाय. पुन्हा एकदा यस, लाईन खराब. पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त धाव. संघ जाऊन पोहोचलाय 27. आता येणारे 9 बॉल आणि 13 धावांची गरज. 9 बॉल 13चं समीकरण. 30 मध्ये 40चं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्या लक्षामध्ये सातत्यानं अडचणी निर्माण केल्या. गोलंदाजी करत असताना सध्या धनेश शिल्लबन जय हनुमान उसाली टीमना. गोलंदाज रोशन ठाकूर. हा प्रकार प्रहार करण्याचा प्रयत्न. बाटशीट ऑफेन्स झाली, जिथे अजून एक धक्का पाटिंग करत असताना खरं तर वाकी टीमला फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. तो मात्र हर्ष जमदाडे जरा किस्मे कितना है दम. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच मध्ये यू टर्न घेतला उसाली टीमना. 12 मध्ये 15 धाब्यांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये फेकता गोलंदाज रोशन ठाकूर. काय गोलंदाजी होत्या. अगदी ठासून मारा सध्या मॅच मध्ये रोशन ठाकूर करते. समीकरण पाहिलं. 8 मध्ये 13 धाब्यांची गरज. समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे 8 बॉल 13 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स. तर प्रशांतसाठी कॅश प्राइज ऋतिक बालू कुटले यांच्याकडून प्रशांत पाटीलला जर षटका ठोकला तर प्रत्येकी षटकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. येणारे 8 बॉल 13 धावांची गरज. मॅच भरपूर चांगली प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळतं. भरपूर चांगली फाईट सध्या मॅच मध्ये देतोय उसाली टीम. गोलंदाज तयार रोशन ठाकूर. प्रहार केला. हा प्रकार बॉल होता. फटका चांगला.
इलिमेशन ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे तो चुकी केली, कॅच ड्रॉप, जीवनदान दिलं आणि त्याच्यानंतर इथे मात्र ही सिंगल तुम्हाला पाहायला मिळतं. यस, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल नक्कीच. या बॉलवरती नक्की धावा किती आहेत. चेक केलं जातं ऑन स्क्रीन. चला तिसऱ्या अंपायर सत्यवान ककडे सर आपण देखील जॉईन व्हा. थोडंसं डिफिकल्ट आहे त्याच्यामुळं आपण लगेच टेक्निकल टीम मध्ये जॉईन व्हा. चला 4 धाबे येतील. चौकार आलाय. चला 12वा प्रतिनिधी या त्याही देखील पाहिलं, याच्याकडे लक्ष दोन्ही टीम. 4 धाबा चौकार. 4 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र. चला खेळाडू बाहेर गेला आणि त्याच्यानंतर बाहेर असतानाच बॉलला स्पर्श केलाय त्याच्यामुळे हा चौकार. 31वा फलकावरती समीकरण पाहिलं आता येणारे 7 बॉल आणि गरज 9 धाब्यांची. 7 बॉल 9 लक फॅक्टर मिळतं बॅटिंग करत असताना सध्या वाकडी टीम साठी. फलंदाज प्रशांत पाटील ज्याच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहिला. येणारे 7 बॉल 9 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अगदी चांगली मॅच आहे. दोन्ही संघ भरपूर चांगलं संघर्ष मॅच मध्ये करत असताना गोलंदाजाचं खरं तर कौतुक करायला हवं. रोशन टाकूनच चांगली गोलंदाजी साकारली मॅच मध्ये. मात्र कॅच ड्रॉप त्याच्यानंतर 4 धाबा हे कदाचित बेनाफिट मॅच मध्ये टर्निंग पॉइंट राहील खरं तर वाके टीम साठी. 7 बॉल 9 शेवटचा अंतिम बॉल. रोशन टाकून समोर पुन्हा एकदा फलंदाज प्रशांत पाटील 7व्या क्रमांकासाठी इन झाला आणि जसा इन झाला त्याच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिला. 7 बॉल 9 गोलंदाज तयार रोशन ठाकूर. हा प्राखर लाईन खराब. अतिरिक्त धाव बेनाफिट. यस, वाईटचा इशारा. 1 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 32 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 7 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. 7 बॉल 8चं समीकरण. प्रशांत पाटील स्ट्राईक एंड वरती बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज रोशन टाकून मागील 5 बॉल चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारली मात्र आता थोडासा लाईन मधून भटकलाय. शेवटचा अंतिम बॉल समोर एक मजबूत खेळाडू प्रशांत. प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. कॅप भरपूर चांगली. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि इथे मात्र तोपर्यंत या बॉल वरती पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केला. अंतिम बॉल वरती 2 धाबा पाहायला मिळतात. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. 34 या आकड्यावरती येणारे 6 बॉल 6 धाब्यांची गरज.
आता 6 धावांची गरज. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल चला त्याचं देखील पांढरुते ऑन स्क्रीन वरती केलं जाईल. अंतिम बॉल वरती यस सेफ आहे. तर येणारे 6 बॉल आणि 6 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. चौथा ट्रम्प कार्ड दिवेश पोलाडे सेकंड स्पेल घेऊन आलाय. येणारे 6 बॉल 6 धावांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज अमित जमदाडे हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती. चला पास केला. वारंवार सूचना देतो आम्ही. उत्साही टीम अजून एक सामना कव्हर करायचा त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण थोडा पास केला. येणारे 6 बॉल 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. समोर अमित जमदाडे ज्या फलंदाजच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला वैयक्तिक 6 धावांचे योगदान अमित जमदाडेने दिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती. दिवेश बोलाडे सेकंड स्पेल फेकतो. पहिला स्पेल अगदी चांगली गोलंदाजी साकारली मात्र आता 6 मध्ये 6 वाचवायचे आहेत. पहिला बॉल समोर अमित जमदाडे. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कपे थोडस लेझी क्रिकेट फंबलिंग झालं त्याचा फायदा. बॅटिंग करत असताना सध्या वाकडी टीम साठी प्रत्येक धाव महत्वाची. प्रत्येक खेळाडूला चांगले योगदान 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल तेव्हाचा सामना जिंकू शकता. तो मात्र उत्साही संघ पहिल्या बॉल वरती 2 धावा समीकरण पाहिलं. येणारे 5 बॉल आणि 4 धावांची गरज. अमित जमदाडे हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. शेवटच्या क्षणाला अगदी चांगली फलंदाजी सध्या साकारतोय अमित जमदाडे. आता येणारे 5 बॉल 4 धावांची गरज. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे विजय संपादन करेल वाकडी टीम. लेट कट वेट अनॉच लेट कटचा नजाकत फटका सामना जिंकलाय. अभिनंदन टीम गावदेवी वाकडी. हार्ड लक. खर तर धनेश इलेवन जय हनुमान उत्साही टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. चला पुढची मॅच टॉस साठी लगेच आपण इन्व्हाइट करूया. एका साईडला संघ पाहायला मिळेल खर तर स्काय 11 न्यू यंगस्टर बहाल टीम आणि त्या संघासमोर फाईट करे घरच्या मैदानावरती केलं असताना गावदेवी वाकडी. चला वाकडी टीम आपला संघनायक आपण लगेच व्यासपीठावरती या. दोन्ही टीम आपण हस्तांदोलन करण्याचं मैदान सोडावा. आजच्या